ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे चैतन्य बरोबर अर्थविचारे घरी येतो, पण तो मध्येच कुठे गायब होतो. तेव्हा अर्जुन त्याला शोधत असतो. तेव्हा चैतन्यला तो अर्थविचारे व्हिडिओ पाठवतो. तेव्हा चैतन्य सांगतो, मी त्याला नंबर दिला होता, त्याला सांगितलं होता की तू कॉल कर मला. तेव्हा चैतन्य त्याला आधीच सांगतो की अर्थविचारे जेव्हा सायलीवर होता तेव्हा त्याला प्रियाने पाहिलं होतं. तेव्हा प्रिया विचार करते की हा हिच्यावर काय करतो. तिला समजत असतं का काहीतरी गडबड आहे, कारण की तो सायलीबरोबर बोलत असतो. इकडे मी पण जोशी वकिलाला फोन करत असतो, पण तो जोशी वकील फोन उचलत नाही. तेव्हा मी पण समजून जातो की या अर्जुनच्या हातात काहीतरी क्लू लागला आहे आणि जोशी वकील ही त्याच्याबरोबर मिळालेला आहे. तेव्हा मी पण साक्षीला सांगतो तू प्रियाला फोन. तेव्हा साक्षी प्रियाला फोन लावते आणि प्रिया विचारते की सुभेदारांच्या घरात काय हालचाली चालू आहेत का. तेव्हा प्रिया बोलते महाशिवरात्रीच्या पूजेशिवाय इथे कुठल्या हालचाली होत नाहीत. तेव्हा साक्षी सांगते डोक्याला ताण देऊन काहीतरी सांग. तेव्हा प्रिया बोलते की इथे चेतन, सायली आणि अर्जुन कुठल्या तरी त्यांच्या मित्रावर भेटायला गेलेले. तेव्हा साक्षी प्रियाला म्हणते तो कोण माणूस, तू त्याचा चेहरा पाहिलास का. तेव्हा प्रिया बोलते नाही. तेव्हा साक्षी बोलते मी तुला त्याचा फोटो पाठवतो, त्याला तू ओळखशील का. तेव्हा साक्षी त्याचा फोटो पाठवला. ते प्रिया बोलते हाच तो माणूस. प्रिया बोलते त्या दिवशी हाच तो माणूस अशी मी भेटली होती आणि त्याच्यावर तू डील करणार होती. तेव्हा मी पण साक्षीकडचा फोन घेऊन प्रियाला सांगतो की तू हे जर काम केलं असतं तर आमच्या टीममध्ये राहशील, नाही तर तू बाहेर जाशील. तेव्हा प्रिया सांगते मी काय ते सांगते तुम्ही ऐका. हा जो अर्थविचारी आहे माणूस आहे तो इथे नाही आहे, तो म्हणजे आता चेतनच्या घरी गेला असेल. तेव्हा मी पण प्रियाला सांगतो तू चैतन्यच्या घरी जा आणि त्या अर्थविचाराला सांग की तुला जीव प्यारा असेल तर तू इकडनं निघून जा. तेव्हा प्रिया बोलते मी कशाला हे करणार. तेव्हा मी पण प्रियाला सांगतो तुझ्याकडनं हे काम होत असेल तर कर, नाही तर तू आमच्या टीममध्ये सामील होऊ नकोस. हे ऐकल्यावर प्रिया विचार करते आणि ती बोलते मी चैतन्याच्या घरी जायला तयार आहे. तेव्हा प्रिया बोलते मी तिकडे गेल्यानंतर अडकली तर. तेव्हा साक्षी सांगते मी चैतन्यला बाहेर अडकवायचं काम करते, पण तू जाऊन ते काम कर. त्यानंतर ती प्रिया अर्थविचाराला जाऊन भेटते आणि ती बोलते तू इथे आलास त्यामुळे पण चिकऱ्याला कळले, आता तू या दोघांच्या नादी लागू नकोस. आणि तो महिपन चिकरे खूप मोठा गुंड आहे आणि तू जर त्याच्या विरुद्ध गेलास तर तुझं काय करेल तुलाच माहीत. तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तो महिपन चिकरेचा काम आणि तुला जर जीव गमवायचा असेल तर तू ह्या लोकांना मदत करशील. तेव्हा अर्थविचारे गडबडतो आणि तो बोलतो प्रियाला माझा जीव मला प्यारा आहे. तेव्हा प्रिया बोलते तू चेतन याच्या आधी तू इकडनं निघून जा. आणि तो बोलतो 2 मिनिट तुम्ही थांबा, मी माझे कपडे भरून घेतो. आणि तो कपडे भरून इकडनं निघून जाण्याचा विचार करतो. आणि तेवढ्यातच तो अर्थविचारी एक व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की एक ताई इथे आली आणि ती मला धमकवते आणि ती सांगते अशा माणसाच्या तू विरुद्ध गेलास तर तुझा जीव जाईल. आणि मी त्यांच्या समोर जात नाही आणि मी मागच्या दरवाज्यातून निघून जाते, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि चैतन्याच्या मोबाईलवर तो व्हॉट्सअपद्वारे सेंड करतो आणि ताबडतोब तो तिकडनं निघून जातो. अर्जुन चैतन्य हा व्हिडिओ बघितल्यानंतर अर्जुन बोलतो चैतन्यला की अर्थविचाराच्या जीवाला धोका नको. तेव्हा अर्जुन बोलतो तू त्याला शोधून घे, आपण त्याला प्रोटेक्शन देऊया आणि हा व्हिडिओ मी कोर्टात दाखवतो. ते अर्जुन सायलीला फोन करतो. तेव्हा सायली बोलते आता आपण काय करायचं. तेव्हा अर्जुन बोलतो हा मी व्हिडिओ कोर्टात दाखवतो, त्यामुळे अनेक सत्य बाहेर पडते. त्याच्यामध्ये कळणार की महिपननी अर्थवला धमकी दिली आणि प्रिया पण ह्याच्यात सामील आहे. आता अर्जुन अर्थविचाराच्या मदतीने आता पुढे अर्जुन अर्थविचाराला कसं वाचवणार, महिपन, साक्षी, प्रिया यांचं सत्य पुढे कसं येणार हे पाहणे रंजकच होणार आहे.